Hello everyone, welcome to BSc Agri Study and Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 4 for fundamentals of entomology, and course number for this course is Ento 121 and credit is 1 plus 1 is equal to 2. In this lecture we have to see relationship of class Insecta with other classes of Arthropoda and insect dominance. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जर मित्रांनो आपण जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या या BSc ॲग्री स्टडी अँड गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. त्याचप्रमाणे आपल्या मित्रांबरोबर किंवा आपल्या नातेवाईकांमधील कोणी BSc ॲग्रीसाठी शिकत असेल तर त्यांच्याबरोबर शेअर करायला विसरू नका. तर आपण या लेक्चरमध्ये पाहायचं आहे रिलेशनशिप ऑफ क्लास इन्सेक्टा विथ अदर क्लासेस ऑफ आर्थ्रोपोडा. तर रिलेशनशिप बिटवीन इन्सेक्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे की जे मेजर ग्रुप आहेत ॲनिमल किंगडममध्ये, त्यामधील जे सब डिव्हिजन आहेत, फायलम आहेत, क्लास आहेत. आणि ॲनिमल किंगडममध्ये इनव्हर्टिब्रेट्स असतात आणि व्हर्टिब्रेट्स असतात. म्हणजेच ॲनिमलला बॅकबोन नसलेले म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स, आणि ज्या ॲनिमलला बॅकबोन आहे, पाठीचा कणा, त्यांना म्हणायचं व्हर्टेब्रेट्स. आणि त्यामध्ये ॲम्फिबियन्स येतात, रेप्टाइल्स येतात, बर्ड्स येतात, मॅमल्स येतात. आणि इनव्हर्टिब्रेट्समध्ये फायलममध्ये पहा प्लॅटिहेल्मिंथिस, नेमाथेलेमेंटिस, मोलुस्का, आर्थ्रोपोडा. म्हणजेच ज्यांना पाठीचा कणा नाही आहे त्यांचा समावेश आर्थ्रोपोडामध्ये होतो. आणि जे सर्व जे इन्सेक्ट आहेत ते आर्थ्रोपोडामध्ये येतील आणि त्यांना पाठीचा कणा नसेल, म्हणजेच ते इनव्हर्टेब्रेटा या सब किंगडममध्ये असतील. त्यानंतर आर्थ्रोपोडाचे जे फायलम आहेत त्याचे क्लास पहा, आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं सब डिव्हिजन पाहिलेलंच आहे. तरी यामध्ये पहा, इन्सेक्टामध्ये इन्सेक्ट्स येतील आर्चिनिडिया, मायरिपोडा, क्रुस्टेसिया, ओनिफोरा. तर हे जे आहेत ते आर्थ्रोपोडाचे जे क्लास आहेत. तर सर्व जे इन्सेक्ट असतील ते व्हर्टेब्राटा या सब किंगडमचे असतील आणि आर्थ्रोपोडा या फायलमचे असतील. त्यानंतर एक चार्ट आहे पहा, एकदम चांगल्या प्रकारचा हा चार्ट आहे की सर्वांच्या संग्रही असला पाहिजे हा, की ज्यामध्ये क्रुस्टेसिया, आर्चिनिडा, चिलोपोडा, डिप्लोपोडा, ऑन्जोपोडा आणि इन्सेक्टा हे जे सर्व जे फायलम्स आहेत त्यांचे जे हॅबिटॅट काय असणार आहे, बॉडी रिजन्स काय असणार आहेत, त्यांचा अँटिना कोणत्या प्रकारचा आहे, व्हिज्युअल ऑर्गन त्यामध्ये कोणतं असतं, लोकोमोटरी ऑर्गन्स कोणते असतात, रेस्पिरेशन कशामार्फत होतं, हॅबिट कसं असतं त्यांचं. त्यानंतर एक्झाम्पल्स, हे सर्व इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने. तुम्हाला यामध्ये इन्सेक्टा या फायलमचं विचारलं जाईल किंवा क्लासचं विचारलं जाईल. पहा की त्यांचं हॅबिटॅट काय आहे, मेनी टेरेस्ट्रियल अँड फ्यू ॲक्वॅटिक्स. म्हणजे यांमधील खूप जे असे असतील की ते जमिनीवर राहतील आणि काही आहेत ते ॲक्वाटिक असतील. तर बॉडी रिजन कसं असतं पहा, 3 असतात, हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेन, हे आपण पाहिलेलंच आहे. आणि अँटिना कसा असतो, 1 पेअर म्हणजे 2 असतील असे, दोन्ही साईडला 2. आणि व्हिज्युअल ऑर्गनसाठी काय असतं पहा, बोथ सिम्पल 3 नंबर अँड 2 कंपाऊंड आईज. तर व्हिज्युअल ऑर्गन्स काय आहेत पहा, 2 कंपाऊंड आईज असणार आहेत, त्यांना 2 डोळे असतात. त्यानंतर लोकोमोटरी ऑर्गन्स हालचाल करण्यासाठी म्हणजे आणि त्यांना उडण्यासाठी काय असतं पहा, 3 पेअर्स ऑफ लेग्स ऑन 3 थोरॅटिक सेगमेंट्स अँड 2 पेअर्स ऑफ विंग्स ऑन मेसो अँड मेटाथोरॅक्स. म्हणजे 3 पेअर असणार आहेत लेगच्या, म्हणजे 6 पाय आणि 4 पंख असलेले हे त्यामधील इन्सेक्ट असणार आहेत किंवा ॲनिमल्स असणार आहेत. तर रेस्पिरेशनला साठी काय होतं पहा, ट्रॅचियल. त्यानंतर हॅबिटॅटमध्ये फायटोफॅगस, प्रेडेटर्स अँड पॅरासिटॉइड्स यांचं हे जे समावेश होतो त्यांचा पहा. त्यानंतर यामध्ये एक्झाम्पल असतात सर्व जे इन्सेक्ट्स. तर अशाप्रमाणे
जे सर्व जे क्लास आहेत बाकीचे त्यांचंही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि त्या तयारीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर यानंतर आपल्याला पाहायचं आहे इन्सेक्ट डॉमिनन्स. तर जे इन्सेक्ट आहेत किंवा जो क्लास इन्सेक्ट आहे त्या क्लासचं डॉमिनन्स का आहे, म्हणजेच बाकीच्या क्लासपेक्षा हा जो क्लास आहे तो वरचढ का ठरतो. म्हणजेच पहा, जर का ग्रुपमध्ये एकाच ग्रुपमध्ये खूप लोक असतील आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये एक दोघंच असतील तर ते जे जास्त ग्रुपमधील जे लोक असतील त्यांचा ग्रुप वरचढ ठरणार आहे. त्याचप्रमाणे सर्व जे क्लास आहेत त्यामध्ये इन्सेक्ट या क्लासमध्ये अबाउट 70% इन्सेक्ट आढळून येतात. त्यामुळे या क्लासचं डॉमिनन्स आहे. तर त्यामध्ये पाहूयात आपण इन्सेक्ट डॉमिनन्समध्ये. Insects are most dominant species on Earth as they originated on Earth 480 million years ago. Among 1.7 million living species, 0.95 million species are insects. तर इन्सेक्ट्स हे काय आहेत, सर्वात डॉमिनंट स्पेसीज आहे अर्थवरची आणि यांचं ओरिजिन झालं होतं, उत्पत्ती झाली होती 480 मिलियन वर्षांपूर्वी. आणि जे 1.7 मिलियन लिव्हिंग स्पेसीज आहेत या पृथ्वी तलावरती, त्यांपैकी 0.95 मिलियन स्पेसीज या इन्सेक्टमधील आहेत. म्हणजेच तुम्ही अंदाज लावू शकताय की आपले जे सर्व जे सजीव आहेत त्यांमधील इन्सेक्ट किती आहेत पहा. यांमध्ये पहा इन्सेक्ट ऑर्डर. कोलिओप्टेरामध्ये जे स्पेसीसचे नंबर्स आहेत ते आहेत 3,50,000 आणि कोलिओप्टेरामध्ये बिटल्स आणि विविल्स येतात. लेपिडोप्टेरामध्ये बटरफ्लायज आणि मॉथ्स येतात आणि त्यांचे आहे 1,60,000. हेमनोप्टेरामध्ये बीज, वास्प अँड आंट्स येतात आणि त्यामध्ये येतात 1,20,000. डिप्टेरा, फ्लायज, मॉस्किटोज 1,20,000. हेमिप्टेरामध्ये बग्स येतात 98,000चे स्पेसीज. ऑर्थोप्टेरामध्ये ग्रासहॉपर, क्रिकेट्स अँड लोकस्ट यांच्या स्पेसीज आहेत अबाउट 20,000. तर एवढ्या जास्त प्रमाणात ज्या स्पेसीज आहेत त्यामुळंच या क्लासचं डॉमिनन्स आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, पहा जे कोलिओप्टेरा आहे त्यांचा जो क्लास आहे, त्यानंतर लेपिडोप्टेरा, त्यानंतर हेमिओप्टेरा, डिप्टेरा आणि हेमिओप्टेरा आणि हे जे सर्व आहेत ते ऑर्थोप्टेरा. तर अशा प्रकारे जे इन्सेक्ट आहेत त्यांची माहिती आहे ही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे रिझन्स फॉर डॉमिनन्स. तर हे जे क्लास आहे त्याचे रिझन्स काय आहेत डॉमिनन्स करण्यासारखे. देर आर सेव्हरल स्ट्रक्चरल, मॉर्फॉलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इन्सेक्ट डॉमिनन्स. तर यासाठी स्ट्रक्चरल, मॉर्फॉलॉजिकल आणि फिजिओलॉजिकल जे सर्व जे फॅक्टर्स आहेत ते अवलंबून आहेत ह्या इन्सेक्टा क्लासच्या डॉमिनन्ससाठी. आणि सर्व जे डॉमिनन्स असेल तर ते पुढील कारणांमुळे असतील पहा. त्यामधील फर्स्ट पहा, कॅपॅसिटी फॉर फ्लाईट. तर या इन्सेक्टमध्ये त्यांच्या पंखाद्वारे फ्लाय करण्याची कॅपॅसिटी असते. मोर ॲडॅप्टेबिलिटी ऑर युनिव्हर्सॅलिटी. म्हणजेच यांचं काय होतं, इन्सेक्ट क्लासमधील जे ॲनिमल्स आहेत पहा कुठेही ते राहू शकतात आणि ते ॲडॅप्ट होऊ शकतात एखाद्या वेगळ्या वातावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा. या ठिकाणी पहा अदर ॲनिमल्स, प्लांट्स, इन्सेक्ट, या ठिकाणी खूप मोठा असा पर्सेंटेज आहे इन्सेक्ट्सचा. त्यानंतर थर्ड पहा, स्मॉलर साईज. मेजॉरिटी ऑफ इन्सेक्ट्स आर स्मॉल इन देअर साईज, कॉन्फरिंग द फॉलोइंग फिजिओलॉजिकल अँड इकॉलॉजिकल ॲडव्हान्टेजेस. इन्सेक्ट काय असतात, त्यांचं साईज ही स्मॉल असते त्यामुळे त्यांना फिजिओलॉजिकल आणि इकॉलॉजिकल ॲडव्हान्टेजेस मिळतील आणि त्यांना त्याच्याचमुळे जास्त त्रास किंवा त्यांच्या एखाद्या
कोणत्याही आपत्तीला सामोरं जाण्यासाठी त्यांना ॲडव्हान्टेजेस मिळेल. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं रिझन आहे पहा, प्रेझेन्स ऑफ एक्झोस्केलेटन. तर जे आवरण असतं इन्सेक्टवरचं ते त्यामध्ये उपलब्ध असतं. इन्सेक्ट बॉडी इज कवर्ड विथ ॲन आउटर क्युटिकल कॉल्ड एक्झोस्केलेटन which is made up of cuticular protein called chitin. This is light in weight and gives strength, rigidity and flexibility to insect body. तर इन्सेक्टची जी बॉडी आहे ती त्यांच्या आउटर क्युटिकल लेअरनं तयार झालेली असते आणि त्यालाच म्हणतात चायटिन. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ऑब्जेक्टिव्हला 100% येणार. आणि या चायटिन्स एक्झोस्केलेटनमुळे काय होतं, त्यांचं वेट आहे ते लाईट असतं, त्यांना स्ट्रेंथ प्राप्त होते, रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी त्यांच्या बॉडीला प्राप्त होते या चायटिनस एक्झोस्केलेटनमुळं. त्यानंतर जो पाचवा रिझन आहे तो आहे रेजिस्टंट टू डेसिकेशन. तर यामध्ये पहा, इन्सेक्ट्स मिनिमाइज द वॉटर लॉस फ्रॉम देअर बॉडी सरफेस थ्रू प्रिव्हेन्शन ऑफ वॉटर लॉस because of wax layer of epicuticle, closable spiracle and egg shell. Conservation of water and conservation of water means capable of utilizing metabolic water. तर काय असतं की जे त्यांच्या वातावरणामुळे त्यांच्या बॉडीमधील जे वॉटर आहे ते लॉस होत नाही किंवा बाष्पीभवन होत नाही, कारण की त्यांचे जे बॉडी सरफेस आहे त्याच्यावरती एक्झोस्केलेटन असतं या ठिकाणी पहा. आणि डेसिकेशन म्हणजे काय आहे पहा, इट इज प्रोसेस इन विच ऑर्गॅनिझम एक्सपिरियन्सेस एक्स्ट्रीम लॉस ऑफ वॉटर अँड ॲपियर्स टू बी ड्राईंग आउट ऑर इट इज ड्रायड आउट कम्प्लिटली. तर पहा, त्यांची जी एखादी इन्सेक्ट आहे त्यांच्या बॉडीमधील जे वॉटर आहे ते लॉस होणार नाही. आणि ते वॉटर लॉस का होणार नाही, कारण त्यांचे जे शरीर आहे त्याच्यावरती वॅक्स लेअर ऑफ इपिक्युटिकल हे आढळून येतं, त्यामुळे त्यांच्या शरीरामधील जे वॉटर आहे ते लॉस होत नाही आणि हे डेसिकेशन होत नाही. तुम्हाला डेसिकेशनची सुद्धा डेफिनेशन विचारली जाईल पहा. आणि त्यामध्येच जे त्यांच्यावरती इन्सेक्टच्या बॉडीवरती जे चमकदार जे आवरण असतं त्यालाच म्हणायचं वॅक्स लेअर ऑफ इटिकल, म्हणजेच तुम्ही त्याला चायटिनस एक्झोस्केलेटन सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर जे 6व्या क्रमांकाचे रिझन आहे पहा, ट्रॅचियल सिस्टीम ऑफ रेस्पिरेशन. की श्वासोच्छवास घेण्यासाठी जी सिस्टीम आहे ट्रॅचियल सिस्टीम त्याच्यामुळे सुद्धा ते डॉमिनंटमध्ये राहतात पहा. दिस इन्शुअर्स डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ ॲडिक्वेट ऑक्सिजन टू ॲक्टिवली ब्रिदिंग टिश्यूज. स्पिरॅकल्स थ्रू their closing mechanism admit air and restrict water loss. तर जे इन्सेक्ट आहेत त्यांच्यामध्ये ट्रॅचियल सिस्टीम असते. या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे जे स्पिरॅकल्स आहेत त्यांच्यामार्फत त्यांना ॲडिक्वेट ऑक्सिजन त्यांच्या शरीरामध्ये घेतला जातो आणि त्याच्यामार्फत ते रेस्पिरेशन करतात. या ठिकाणी आहेत पहा स्पिरॅकल्स अँड ट्रॅचियल ट्रंक. जे स्पिरॅकल्स आहेत त्याच्यामार्फत रेस्पिरेशन केलं जातं. त्यानंतर जो 7व्या क्रमांकाचा जो रिझन आहे इन्सेक्ट डॉमिनन्ससाठी, हायर रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल. तर जास्तीत जास्त न्यू स्पेसीज किंवा न्यू बॉडीज तयार करण्याचे जे पोटेन्शियल आहे ते इन्सेक्टमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे टर्माइट म्हणजेच वाळवी. त्याचं तुम्ही एखादं पाहिलं असेल तर पहा 6 ते 7 हजार एग्ज. ओके, त्यामध्ये पहा रिप्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ऑफ इन्सेक्ट इज हाय. एक्झाम्पल एग लेईंग कॅपॅसिटी ऑफ फॅकंडिटी. आता यामध्ये पहा ऑब्जेक्टिव्हसाठी हे सुद्धा महत्त्वाचं. एग लेईंग कॅपॅसिटी म्हणजे काय, फेकंडिटी
of queen termite is 6000 to 7000 eggs per day for 15 long years. म्हणजेच एका प्रत्येक दिवशी 6 ते 7000 एग्ज ही क्वीन टर्माइट ले करू शकते. म्हणजेच त्यांची कॅपॅसिटी पहा रिप्रोडक्टिव्हची. शॉर्ट डेव्हलपमेंट पिरियड एक्झाम्पल कॉर्न ॲफिड प्रोड्यूस 16 निम्स पर फिमेल विच रिचेस द ॲडल्टहुड विदिन 16 days. जे कॉर्न ॲफिड आहे ते 16 निम्स हे प्रोड्यूस करू शकतात आणि ते पूर्णपणे परिपक्व होऊ शकतात 16 दिवसामध्येच. प्रेझन्स ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन अदर दॅन ओव्हिपॅरिटी अँड विव्हिपॅरिटी लाईक पॉलिएम्ब्रियोनी, पार्थेनोजेनेसिस अँड पेडोजेनेसिस. तर त्यांच्याकडे स्पेशल टाईपचं रिप्रोडक्शन सिस्टीम असतं आणि जे ओव्हिपॅरिटी, विव्हिपॅरिटी किंवा पॉलिएम्ब्रियोनी, पार्थेनोजेनेसिस, पेडोजेनेसिस या प्रकारचे जे सर्व जे संकल्पना आढळून येत असतात या इन्सेक्टमध्ये आढळून येत नाहीत. त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्ह पोटेन्शियल ही खूप हाय प्रमाणात असते. आणि यामध्ये पहा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर 8व्या क्रमांकाचं रिझन आहे इन्सेक्ट डॉमिनन्ससाठीचं प्रेझन्स ऑफ कंप्लीट मेटामॉर्फोसिस. त्यामध्ये पहा मोर दॅन 82% ऑफ द इन्सेक्ट्स अंडरगो कंप्लीट मेटामॉर्फोसिस. म्हणजेच होलोमेटाबोलस इन्सेक्ट्स विथ 4 stages. As the larva and adult food sources are different, competition of food is less. तर जे मेटामॉर्फोसिस आहेत त्याच्या ज्या 4 स्टेज आहेत, एग, लार्वा, पिपा अँड अडल्ट, या ज्या स्टेजेस आहेत त्यामधून सर्व इन्सेक्ट जात असतात. त्यामुळे देखील यांचं डॉमिनन्ससुद्धा आपण असलेलं पाहू शकतो. यामध्ये पहा एग, लार्वा, पिपा, अडल्ट हे अशा प्रकारे आहे. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट अशा प्रकारचे ज्या स्टेजेस आहेत त्यामुळे ते इन्सेक्ट संपूर्ण परिपक्व होतात. त्यामुळे त्यांचं डॉमिनन्स आपल्याला पाहायला मिळते हे आपण म्हणू शकतो. आणि त्यामुळेच त्यांच्यामधील जे फूड आहे त्यांच्या फूडमधील कॉम्पिटिशनसुद्धा कमी असलेलं दिसतं. कारण जे प्रत्येक इन्सेक्ट आहे ते 4 वेगवेगळ्या स्टेजमध्ये डिवाईड होणार आहे आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन नसणार की फूडसाठी. त्यानंतर 9व्या क्रमांकाचे रिझन आहे प्रेझन्स ऑफ डिफेन्स मेकॅनिझम. तर एखाद्या संकटाला तोंड देण्याची किंवा एखादं त्यांच्यावर संकट आलं किंवा दुसऱ्या प्राण्याने जर का त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांच्याकडे डिफेन्स मेकॅनिझम असतं. त्यामुळे सुद्धा ते डॉमिनंट करतात. बाय डिफरंट डिफेन्स मेकॅनिझम इन्सेक्ट एस्केप फ्रॉम द एनिमीज टू इन्क्रीज देअर सर्वायवल रेट. तर पहा एखादं त्यांच्यावर संकट आलं तर जे इन्सेक्ट आहेत ते एस्केप करू शकतात, म्हणजेच पळून जाऊ शकतात. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही इन्सेक्ट आहेत आणि सिमिलर दिसत असतात. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पहा हे जे पानासारखंच दिसणारं जे इन्सेक्ट आहे त्यामुळं काय होतं, हा जो इन्सेक्ट जर का एखाद्या झाडावरती जरी बसला तर त्याच्या एनिमीला तो सहजरित्या दिसून येत नाही. त्यानंतर काही इन्सेक्ट स्वतःच त्यांचं संरक्षण करू शकतात. त्याचप्रमाणे बिहेवियरल डिफेन्स असतो त्यांचा. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकताय. पहा जी सुरवंट पाहता त्यामध्ये सुद्धा त्याचा डिफेन्स असतो त्यांचा की त्याचे जे हे जे केस असतात ते दुसऱ्यांना रॅशेस करू शकतात. त्यानंतर 10व्या क्रमांकाचं जे रिझन आहे इन्सेक्ट डॉमिनन्ससाठीचं ते असणार आहे. पहा हेक्झापॉड लोकोमोशन. हेक्झापॉड म्हणजे 6, पॉड म्हणजे लेग्स, लोकोमोशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी असलेलं शरीरामधील उपलब्ध इंद्रिय. Insect uses 3 legs at a time during locomotion, while the remaining 3 legs are static, which gives greater stability. तर इन्सेक्टमधील जे आहेत ते 3 लेग्स लोकोमोशनसाठी वापरले जातात आणि बाकी जे 3 आहेत ते स्टॅबिलिटी डेव्हलप करण्यासाठी
यूज होतात. म्हणजेच या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पहा जे इन्सेक्ट आहे त्याचे जे 3 लेग्स आहेत, त्या लेगच्या मदतीनं ते लोकोमोशन करतात आणि स्टॅबिलिटीसाठी बाकीचे 3 लेग्स वापरतात. म्हणजे तुम्ही एखादा ट्रक पाहिला असेल आणि त्याला जे चाकं असतात पहा, आणि एक मध्ये या ठिकाणी चाक स्टो करून ठेवलेलं असतं आणि त्यामध्ये माल भरल्यानंतर ते चाक खाली उतरवलं जातं ते स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी. त्याचप्रमाणे इन्सेक्टमध्ये सुद्धा 3 लेग्स आहेत ते लोकोमोशनसाठी यूज होतात आणि जे बाकीचे 3 आहेत ते स्टॅटिक असतात किंवा तेही त्याच्या मदतीनेही ते लोकोमोशन करत असतात, पण ते जास्तीत जास्त स्टॅबिलिटी डेव्हलप करण्यासाठी इन्सेक्ट त्याचा यूज करतात. तर मित्रांनो, असे होते हे लेक्चर की ज्यामध्ये आपण पाहिलं जे इन्सेक्ट आहेत त्यांचं रिलेशनशिप विथ अदर क्लासेस ऑफ आर्थ्रोपोडा. त्याचप्रमाणे ॲनिमल किंगडम जे बाकीचे जे मेजर सबग्रुप आहेत त्यांचं रिलेशनशिप, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स विथ ऑल बॉडी रिजन्स, अँटेना, व्हिज्युअल ऑर्गन्स, लोकोमोटर ऑर्गन्स, रेस्पिरेशन, हॅबिट, एक्झाम्पल्स. आणि त्यानंतर आपण पाहिलं इन्सेक्ट डॉमिनन्स कशा प्रकारे आहे आणि इन्सेक्ट डॉमिनन्ससाठीचे जे रिझन्स आहेत त्या रिझन्समध्ये कोणकोणते रिझन्स आहेत, त्या रिझन्समधील आपण सर्वच्या सर्व 10 रिझन्स पाहिलेले आहेत. तर ते हे इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीनं. तर तुम्ही हे नक्कीच अभ्यास करून ठेवायचा आहे आणि हा पॉईंट तुमच्या नोट्समध्ये नक्कीच तुम्ही समाविष्ट करायचा आहे. तर मित्रांनो, असे होते हे लेक्चर की ज्या लेक्चरमधून नक्कीच तुम्हाला माहिती मिळाली असेल अशी मी आशा करतो आणि या लेक्चरचा फायदा तुमच्या अभ्यासामध्ये नक्कीच होईल अशी मी अपेक्षा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.